स्वागतम स्वागतम आणि सुस्वागतम या पण मुख्य व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक स्वागत आहे। पहिला चेंडू इथे आपण पाहू शकाल जबरदस्त इफेक्ट दिला जाईल। डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, चांगली कामगिरी आपण पाहू शकाल। आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। डॉट चेंडू आलाय, यावेळेस सेटावला खेळतील, एक सिंगल येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न केली जाईल। 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक सरसवले गेले, धावसंख्या लगावली गेली ती मात्र अर्थातच आपण पाहिलं तर 2 या अंकावरती तर नक्कीच इथे मॅच जबरदस्त पाहायला मिळेल, यात शंका नाहीये। हातलो टीम आणि बिरमणी टीम फटका खेळते चांगल्या पद्धतीने। आपण जर पाहिलं तर इथे एक सिंगल आली, तर नक्कीच आपण पाहतो धावसंख्या आली धावफलकावरती 3 धावा। समोर चंदू घाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील। चला वेळ देऊ नका प्लीज, आपण पाहिलं खूप वेळ झाला। 2 मॅचला मागील सूचना आहे प्रत्येक टीमला। ओहो, इथे लेग बायचा इशारा येईल, सिंगल येते। सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लगावल्या जातील, त्या मात्र 4। ओहो, घुटना टेक तमाशा देख, फटका येईल, सुपर सुपर से लेकर ऊपर, ऊपर से डुपर। 6 धावा येतील, 4 धावा आल्या, 4 धावांनी धावफलक सरसवले गेले। इथे मात्र 8 या अंकावरती चंदू घाडगे बॅटिंग करताय, चौकार आलाय, 4 धावा आल्यात आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। हो हो, आणखीन फटका खेळेल किशोरी, चेंडू खाली, ट्राय नाहीये, सिंगल सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट केलेत आणि 2 धावा येतील आणि 2 धावांनी इथे मात्र धावफलक सज्ज झाले। 10 या अंकावरती एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता धावा झाली ते 10। हातलो आणि बिरमणी टीम मैदानाच्या आतमध्ये भिडत करताना आपण पाहतो। KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान आयोजित श्री हुतेश्वर पद्मावती विकास मंडळ बेलापूर मुंबई आणि श्री हुतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब बेलापूर, संघर्ष क्रिकेट क्लब बेलापूर आपण पाहतो। प्रत्येक कमिटी सदस्य चांगली कामगिरी करतो। संतोष सकपाळ असेल, विशाल सकपाळ, अध्यक्ष साहेब असेल, आनंददा असतील, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रत्येक कमिटी मेंबर्स, त्यांचे प्रत्येक प्रतिनिधी खूप योगदान देतात आपल्या या आयोजनासाठी। कालपासून आपला हक्काचा माणूस, मराठी माणूस प्रतिप्रसाद सकपाळ, आदित्य योगेश गुणलेखकाची भूमिका पार पाडतात। अभिजित सगळे चेंडू बॅलन्स करणं आणि सामन्यांचं वेळापत्रक अधोरेखित करणं, या सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून होतात, ही चांगली गोष्ट आहे। प्रतीक कांबळेच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमणाने किशोर येईल, वन कॅच, जबरदस्त कॅच घेतला जाईल, विकेट आली आणि चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। सिद्विक मैदानामध्ये दाखल होतो, बॅटिंगमधला बाद झाला। चंदू घाडगे असेल मैदानामध्ये, नवसे केंद्रला आता चंदू घाडगे आणि सायकेलवरती सिद्विक जाईल। धावसंख्या झाली ती मात्र 10। प्रतीक कांबळेने बेलापूर टीममध्ये चांगले षटक हाताळले, परंतु इथे आता मात्र सिद्विक समोर आहे आणि 9 सेकंडला चंदू घाडगे।
चेंडू घालून सेकंडला सिद्धविक गोलंदाजी एंडवरती प्रतीक कांबळे आपण पाहू शकाल ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली गेली. तो प्रतीक कांबळे आता या षटकामध्ये किती कमबॅक करून देईल बिरमणी टीमला. हो संधी होती, अचूक टप्पा आहे, डिक्लेअर झोन मध्ये सिंगल आली. जी गोलंदाजी सूर्य प्रतीक कांबळेची अप्रतिम गोलंदाजी मी म्हणून विकेट मिळवला. आता आणखीन एक विकेटची संधी होती, बॅटची कट घेतली, डिक्लेअर झोन मध्ये सिंगल आला. ही कॅच जर बिरमणी टीमच्या यष्टिरक्षकाने गॅदर केली असती, संधी मिळाली असती. सिद्धविक एक चांगला बॅटर आहे, चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूकडे नेहमी जबाबदारी आहे. पहिल्या मॅच मध्ये जबाबदारीने खेळलाय, या मॅच मध्ये देखील त्याच्या माती जबाबदारी असेल. हाफ ट्रॅकर चेंडूला पुन्हा खेळतो, डीप लॉंगॉन वरती मिसफील्ड होईल, सिंगल वरती थांबावा लागेल. चेंडूने नकार दिला, एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा आल्या. त्या मात्र 12 धाबा 12 रन्स. ही मेजवानी श्री उतेश्वर पद्मावती चषक 2025 ची मेजवानी मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसली. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सातत्यपूर्ण खेळलं जातंय. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आपण पाहताय. हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड चेंडू पंचांनी हेरलं, अतिरिक्त धाव येईल, अतिरिक्त चेंडू येईल. एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक सरसावले गेले 13 या अंकावरती. चांगलं क्रिकेट नेहमी तुम्हाला खेळणं गरजेचं असतं, कारण तुमचा संघ हा नेहमी संकटात असतो आणि संकटात असताना जर तुम्ही तुमच्या टीमला 100% दिलं नाही ना, तर तुमचं काही या ठिकाणी योगदान महत्वाचं राहणार नाहीये. ओहो, संधी लागले का पाहायचं. आणि इथे काय घडलं, पंच तिथे तत्पर आहेत. आपण पाहू शकाल सगळ्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक यशस्वी उद्योजक असं म्हटलं तरी चालेल. आपल्या मूळ गावी वेलापूरच्या आयोजनामध्ये आज हजेरी लावली. पिंपरीचे देखील ते ग्रामस्थ देखील आहेत आणि त्यांना पाहुणे समजत नाही. आणि आपण पाहिलं तर नेहमी त्यांच्या पिंपरी गावामध्ये देखील अमूल्य योगदान राहिलं. तसेच या ठिकाणी उच्च शिक्षित आणि एक उद्योजक म्हणून त्यांच्याकडे नेहमी आदराने पाहिलं जातं. असं नंदकुमार दादा रामचंद्र सक्का यांचं आपल्या स्पर्धेला आगमन झालं. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून इंडियाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत, आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. चला बोलूया मॅच कडे. चेंडू वाईड आहे का पंच? यस, वाईड चेंडू. तर गुणलेखकाच्या माध्यमातून इथे 14 धाबा आल्या धावफलकासाठी. चला खूप वेळ लावतो या मॅचला, प्लीज विनंती आहे. 3:45 झालेत, आपल्याला 2 मॅच एक्स्ट्रा आहेत. चला फास्ट करा. विकेट गेल्यानंतर जागेवरून सेलिब्रेशन करा. षटक संपण्या अगोदर बॅटची कट घेतली आहे, परंतु सेफ झोन आहे. सिंगल डबलचा कॉल आलाय. दुसरी धाव देखील संपन्न होईल. 2 धाबा येतील. 2 धाबांनी धावफलक सरसावले. धावसंख्या लगावली जाते 16 या अंकावरती. 16 रन स्कोर कार्डवरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक हलतं ठेवलं जातं, परंतु क्रिकेट असं आहे 4-6चा अंक देखील प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. हे क्रिकेट आहे, टेनिस बॉल क्रिकेट आहे. तुम्हाला जलद गतीने खेळावं लागेल. परिस्थिती पाहिली आपण वेलापूर टीमची. इथे डिक्लेअर झोन मध्ये 22 रुपयाने एक सिंगल येईल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतो एक धाव ऍड केली जाईल. धाबा झाले त्या 17 धाबा. एबी डिलिव्हरचा ठिकाणी जर्सी क्रमांक अप्रतिम दर्जाचा खेळाडू ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 360 फॉर्मॅट उदयाला आणला, परंतु दुर्भाग्य असे एकट्यानं कधी होत नसतं. टीम स्पिरिट असावा लागतो. टीमवर एकही विश्वचषक जिंकून देऊ शकलेला नाहीये आपल्या टीमला. सामन्याचं तात्पर्य एकट्याने काही होत नसतं. सांघिक खेळ हा तुमच्या विजयाचा शिल्पकार असतो, मग ते कोणतेही क्षेत्र असतो, कोणतेही क्रिकेट असो. आणि इथे तेच घडतं. चेंडू गाडगे स्ट्रायकेंडवरती पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल येईल. लेग बाईचा इशारा होतो. पंचांचा सिंगल आली आणि धावसंख्या झाली 18 धावा. सेकंड षटक
मार्गक्रमण आहे इथे संपन्न झाले. 2 षटकांची सांगता झाली. प्रथम बॅटिंग करतो तो मात्र हातलोट संघ आणि धावसंख्या झाली 18 धावा. 1 विकेटचे पतन. चेंडू आहे सिद्विक आहे. तर टीम मीटिंग नको. मी मगाशीच म्हटलं वन साइड ना आपण खेळतो. फक्त गोलंदाजाला 5 रन करा. किशोर प्रत्येक टीमने सहकार्य केले तर नक्कीच आपण पाहतो आपल्या या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक लाभले आणि नेहमी त्यांचं योगदान क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण असतं आणि खोपोली परिसरामध्ये देखील त्यांचं योगदान नेहमी राहिलंय असे या ठिकाणी सचिनदादा माने मित्र समूह महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष एसबी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे मित्र सचिनदादा माने त्याचसोबत उद्योजक भीमसिंह यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे आपलं आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. क्रिकेटचे क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व म्हटलं तरी चालेल, क्रिकेट प्रेमी म्हटलं तरी चालेल. सचिनदादा माने आणि भीम प्रताप सिंह खोपोली परिसरामध्ये देखील त्यांचे योगदान राहिले. एसबी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर देखील आहेत. असे गोड व्यक्तिमत्व घेऊन आपल्या व्यासपीठावरती विराजमान झाले. त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे काय घडते. दुसरीचा प्रयत्न दुसरी कंप्लीट होईल. दुसरी धाव देखील घेतली जाते. 2 धावा आल्या. 2 धावांनी आपण जर पाहिलं तर 21 रन्स. गणेश येतो षटक क्रमांक 3. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एक मात्र दिला गेला. तर यावेळेस फटका येईल चेंडू घाडगेच्या बॅट मधून. 6 धावांसाठी 6 धावा आल्या. 6 धावांनी धावफलक 27च्या घरामध्ये गेली. आता चेंडू घाडगे 4 झालाय कारण संधी मिळालेल्या संधीचं सोनं करेल तो मात्र चेंडू घाडगे. नो डाऊट, शंका नाहीये, दुमत नाहीये. बॅटिंग करतोय आणि धावसंख्या आले ती मात्र 27 रन 27 धावा. टेनिस बॉल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. तो चेंडू घाडगे आपल्या बॅटनं आता करिश्मा दाखवतोय. चांगली बॅटिंग देखील करतोय. इतकं सोपं नाहीये टेनिस बॉल क्रिकेट मध्ये दबदबा निर्माण करणं. आणि आता मात्र बॅट चमकली ती एका बाजूला गणेश वरती ती चेंडू घाडगेची. पुन्हा आक्रमण करेल मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईल. सिंगल डबल साठी बॉलिंग झाली. धावबाद होईल. सिद्विक स्ट्राईक घेतो. चेंडू घाडगे स्वतःकडे विकेट जाईल. चला न्यू बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. 4 वाजून 5 मिनिटं झाले. चला फास्ट करा. 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि धावफलक आपण जर पाहिलं तर 28च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रथम बॅटिंग सुरू हातलोट टीमची बिरमणी टीम विरुद्ध. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आयोजकांना विनंती असेल नेक्स्ट मॅच या ठिकाणी शिरवली टीमचा संघटक या टॉसबॉक्स मध्ये आणि सोना टीमचा संघटक या टॉसबॉक्स मध्ये. फटका खेळतो डीप लॉंग ऑफ वरती मिसफील्ड होईल. मिळतील 4. चेंडू घाडगे ऑन द फायर. एस इट इज अ परफेक्ट क्रिकेट. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये 4 आल्या. धावा झाल्या त्या 32. फायटिंग स्कोर होतो. सोना टीमचा संघनायक या टॉसबॉक्स मध्ये आणि शिरवली टीमचा संघनायक आपण देखील या टॉस साठी. आणि नक्कीच आपण नाणेफेक करूया. ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभले सचिनदादा माने मित्र समूह महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एसबी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तसेच भीम प्रताप सिंग एसबी एंटरप्राइजेसचे अधिकारी प्रोप्रायटर. दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूया या टॉसबॉक्स मध्ये. आणखीन एक 4 येतो. बॅटिंग करतो चेंडू घाडगे. फायटिंग स्कोर झाला 36. आपण पाहू शकाल इथे मात्र 2 व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नेहमी क्रिकेटमध्ये त्यांचे योगदान राहिले असे व्यक्तिमत्व या ठिकाणी सचिनदादा माने मित्र समूह महाराष्ट्र राज्य तथा
एसबी एंटरप्राइजेसचे उद्योजक भीम प्रताप सिंग, एसबी एंटरप्राइजेसचे उद्योजक, दोन्ही मान्यवरांचे शुभास्त्र करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. छत्तीस ओव्हर 37 टार्गेट आहे बिरमणी टीमला. चला हातमेट टीम चेंडू गाडगे टीम अर्ध्या मिनिटांमध्ये आपण फिल्डिंग लावून घ्या. 4 वाजून 5 मिनिटं झाले. चला विनंती आहे फास्ट करा. 2 मॅच एक्स्ट्रा आहेत. आपण पाहू शकाल इथे उतेश्वर पद्मावती चषक सेना टीमचा कॅप्टन या आणि शिरवली टीमचा कॅप्टन या त्यासाठी सेना टीमचा आलाय. शिरवली टीम आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल प्लीज या. लास्ट अनाउन्समेंट असेल शिरवली टीम. तर टॉस जिंकला सेना टीम आणि फिल्डिंग स्वीकारले. चला आत्मक टीम आपण खूप वेळ घेतो. आयोजन कमिटी आम्हाला सूचना करते दोन्ही दिवस प्रत्येक टीमने लगेच फिल्डिंग लावली. चेंडू गाडगे आपण लगेच फिल्डिंग फैलावून घ्या विनंती असेल. चला पंच देखील आमचे सज्ज होतील. आपण पाहतो इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. तर चला बॅटर जाऊ द्या. बिरमणी टीम चला बॅटर जाऊ द्या. दोन्ही टीमला खूप वेळ लागतो. आयोजक आम्हाला सूचित करतात प्लीज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपल्याला 2 मॅच आज दिसत आहेत. किशोर चला या. 18 चेंडू आणि 37 लक्ष मैदानाच्या आतमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर किशोर आणि अभि मैदानामध्ये दाखल होतील. बिरमणी टीम कडून 18 चेंडू 37 लक्ष. पहिलं षटक घेऊन येईल तो मात्र बॉलर्स हातले टीम कडून रोहित येईल पहिलं षटक घेऊन. चला बिरमणी टीम अभि आणि त्या जोडीला किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नंतर येईल कामाला आपण तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र 2 टीम हातलोट आणि बिरमणी पंच देखील सज्ज झाले. आपण पाहतो तिन्ही पंच आपले बनते कांबळे सर. त्याच माध्यमातून आपण पाहतो तजीमुल खान. त्याच माध्यमातून आपण पाहू शकाल शिव वैती. हे तिन्ही पंच आपले एमसी ऑफिशियल पंच. तर रामदादा सत्ताळ यांचे देखील शुभागमन झालं. द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं त्यांना देखील विनंती या पण मुख्य व्यासपीठावरती. चला फास्ट करा प्लीज खूप वेळ होतो. या दोन्ही टीमला माझी सूचना आयोजन कमिटीने आम्हाला सूचना करते पुढच्या मॅचला दोन्ही टीम जर खेळतील तर षटक कमी केले जाईल. जर निर्णय घेतला आयोजन कमिटीने तर मग दखल घेऊ नका. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. किशोर येईल सायकलवरती. गोलंदाज आपण पाहू शकाल रोहित चांगली कामगिरी करतात. रोहितच्या माध्यमातून
यानंतरची नेक्स्ट मॅच असेल ती मात्र आपण पाहू शकाल सोनाट आणि शिरवली आणि हातलोट आणि बिरमणी मध्ये जो जिंकेल तो झांजवड सोबत 2 हात करून बॅटची कार्ड किशोर येईल. किशोरचा डाव उधळला. मोठी मीटिंग. चला आपण जागेवरून टाळ्या वाजून सेलिब्रेशन करू शकता. वेळ वाचवायचा आहे कारण पुढे जाऊन तुम्हाला चांगल्या षटकांचे सामने खेळता येतील. विकेट मिळवली किशोर आपण पाहू शकाल. विकेट मिळते किशोरच्या रूपानं आणि रोहित सफल साबित होतो. तर विकास मोरे मैदानामध्ये दाखल होतील. मागील मॅच सामनावीर ठरले. आज या मॅच मध्ये आता गरज आहे किशोर बाचाला. आता डावपुरा बॅटर मैदानामध्ये विकास दाखल होईल. मागच्या मॅच मध्ये 3 षटकार घेतले आपल्या बॅटनं कोल्हापूरच्या अभिजितला. किशोरनी आता मात्र इथे दाखल होईल. तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास मोरे सज्ज होईल. रोहित सज्ज आहे. विकास सज्ज आहे. संघ संकटात आहे. लढत करावी लागेल. लढत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये आणि ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला तुम्हाला करावी लागेल. जबरदस्त एफर्ट चांगली कामगिरी नितांत आवश्यकता जेव्हा असते ना तेव्हा संकटाला सामोरे जाण्याची ताकद तुमच्यात असायला हवी. लेफ्ट हँडेड बॅटर विकास मोरे. ओहो बॅटची कड होती. कट्टर गोलंदाज पाहायला मिळतो. रोहित मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर झोन सिंगलने काही बिघडणार नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अर्थात 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर म्हणजे बेनिफिट जातं ते बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु बॅटरने ती कामगिरी चोख बजावायला हवी. ती कामगिरी करावी लागेल विकासला. यावेळेस पहिल्या डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येईल. सिंगलने काही बिघडणार नाहीये. धावसंख्या आली ती मात्र 3 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील मैदानामध्ये सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. मॅच रफ अँड टफची होणं देखील तितकंच गरजेचे असते कारण प्रेक्षक मायबाप वर्ग त्या गोष्टीसाठी सामना पाहत असतो. फटका खेळला विकासने. चेंडू गाडगे असेल. चेंडू खाली. काय घडते हो काय टॅप होईल. सिंगल डबल्स मध्ये येईल आणि 2 धाबा इथे मात्र आपण पाहिल्या तर आल्या आणि 2 धाबांनी धावफलक सरसावलं गेलं. धावफलकावरती 5 या अंकावरती. कैचेस विन द मॅचेस. टेक द कॅच विन द मॅच. लेलो कॅच जीतो मॅच. छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं. आता इथून जर विकासने सामना जिंकवला तर ती कॅच जबाबदार राहील आणि आलेल्या चेंडूवरती फटका खेळतोय. सिंगल तर आले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धावसंख्या झाली ती मात्र 7 रन्स 7 धाबा. क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी तुम्हाला चित्र बदलताना पाहायला मिळेल. यश मिळवण्यासाठी प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. तर सेकंड क्रमांकात षटक कोण घेऊन येईल हातले टीम कडून हे देखील पाहणं गरजेचं. यश आलाय जो सामनावीराचा मानकरी ठरलाय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये कशी कामगिरी करेल आपण जर पाहिलं 7-12 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. हातले टीम प्रयत्न करतो कोशिशीनं. यानंतरची मॅच देखील इम्पॉर्टंट असेल. शिरवली आणि सोनाट टॉप 3 मध्ये दाखल होणारी मॅच असेल. आता मात्र यश येतो सेकंड षटकामध्ये. स्ट्राईक एंडवरती अभि. नो स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो विकास मोरे. 2 बॅटरच्या माध्यमातून इथे मात्र रंगतदार सामने तुम्हाला पाहायला मिळतील. 2 बॅटर मात्र चांगला खेळ करतील काय हा देखील प्रश्न पडलाय प्रेक्षक मायबाप वर्गाला. 12-30 पहिला चेंडू खेळतोय डीप लॉंग ऑफ वरती. एक सिंगल मिसफील्ड. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. एक मिसफील्ड लगेच दुसरी धाव सज्ज आहे. 2 धाबाला धावसंख्या झाली ती मात्र 9 धाबा 9 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. तर नक्कीच विशेष योजने ज्यांच्या माध्यमातून लाभले ते सन्माननीय
महादेव लक्ष्मण सप्पाळ गुरुजी यांचे शुभागमन झाले, त्यांचे देखील स्वागत. विकेट मिळाले, विकेट आली, विकेटचं पतन आपण पाहिलं आणि तिथे जर आपण पाहिलं तर इथे धाबा झाले तर मात्र 9 धाबा आणि विकेट गेली ती मात्र आधीची. हातलट टीमची जमाची बाजू दुसरी देखील आहे, गोलंदाजी देखील तिकीट आहे आणि म्हणून परिस्थिती बिकट केली आपण पाहिलं. महादेव सप्पाळ आपण पाहू शकाल, निवृत्ती शिक्षक, नक्कीच आदर्श शिक्षक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जातं, त्यांचं देखील शुभागमन झालं, स्वागत आहे. बेलापूर गावामध्ये शिक्षकांची कमी नाहीये. प्रकाश गुरुजी, आनंद गुरुजी आणि आपले महादेव सप्पाळ गुरुजी आणि आपण पाहिलं तर या सर्वच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. व्यावसायिक विकास, ओहो त्रिफळा उद्ध्वस्त झाला. युनिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. हातलट टीम आता सहजासहजी सामना सोडणार नाहीये. चांगली परिस्थिती निर्माण केली, चांगला खेळ दाखवला, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून आलं आणि ही परिस्थिती निर्माण केली एक जमाची बाजू. सूरज मैदानाच्या आतमध्ये तर सूरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सूरज आहे, व्यावसायिकला विकास आहे, फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये येईल, एक सिंगल डबल मधून या ठिकाणी येतील तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अंकुश दादा सप्पाळ आहेरगावचे सुपुत्र हे देखील मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, नेहमीच क्रिकेटमध्ये कार्यरत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर योगदान राहिले क्रिकेटला. तर इथे सिंगल डबल्सने काही बिघडणार नाहीये. सिंगल वरती येथे 2 विकेट मिळवल्यात आणि धाबा झाले तर मात्र 12 रन्स, 12 धावसंख्या येईल. सात चेंडू आणि 25 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता परिस्थिती थोडी बिकट आणि तिखट झाली कारण 7-35चे समीकरण आलं. 6-20चे समीकरण होतं वेळापूरला बिरमणीच्या विरोधामध्ये आणि ते 2-10 वरती आलं होतं, 2-9 वरती आणि ती परिस्थिती आता मात्र आपण पाहतो. विकास फटका खेळ लटकून जाईल आणि अडकलाय. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. सामना आता क्लोजिंग होईल. 6 चेंडू 25. बघा सामना जिंकलाय कसा, प्रत्येक चेंडूवरती विकेट मिळवली. काय षटक हाताळतो ते मात्र गोलंदाज यश, ज्याने धावा खर्च केला तर फक्त 5 आणि विकेट मिळवले तर 3. तर इथे मात्र आपण पाहतो कॅच होईल, आणखीन एक विकेट येईल आणि विकेटवरती विकेट मात्र जाईल. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आली तर मॅच मधील हवा निघून गेली. हरीश षटक क्रमांक 3 करतो हातलट टीम कडून. मयूर प्रणित आपण पाहू शकाल. आपण पाहिलं तर आता मात्र मॅच असेल सोनाप आणि शिरवली आणि त्यानंतरची मॅच असेल हातलट आणि झांझवाड आणि विजेता संघ यांच्या मध्ये मॅच लागेल कारण सामना अजून संपलेला नाही. मॅच मधली हवा निघून गेली विशाल सर. पूर्णतः वन साइड मॅच आहे.
कारण विकेट गेल्या तिथे मात्र खूप वेळ गेला. चला विनंती असेल खूप वेळ लावता. प्रत्येक टीमने सहकार्य केले. 2 टीमने जास्त वेळ घेतला. निर्माण आणि हातोड टीमने आयोजन कमिटीचं बरोबर लक्ष आमच्यापर्यंत सूचना येते. ओहो इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो. यशने चांगली गोलंदाजी केली. यशने चांगली कामगिरी केली. यशचं कौतुक करावं तितकं कमी असं म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीने 3 विकेट्स मिळवल्या. पुन्हा फटका खेळतोय. एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न नसणारे. फक्त आता क्रिकेटला एन्जॉय केलं जात आहे. त्यांना माहिती आहे सामना हातातून गेला. आता क्रिकेटला फक्त एन्जॉय करूया. कारण क्रिकेट जिद्दीनंतर एन्जॉयचा देखील खेळ म्हणून पाहिलं जातं क्रिकेटकडे. हरीश आपण पाहतोय यशने मार्ग सुकर केलाय. मोकळा केलाय हातलोट टीमचा. आणि आणखीन एक स्लो डिलिव्हरी त्याच्यावर फटका विकेट येईल. चला नक्कीच आपण पाहूया. कॅचेसची प्रॅक्टिस सुरू आहे मैदानामध्ये. एक एक कॅचेस आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. विकेट गेली. न्यू बॅटर देखील जातो. प्रत्येक खेळाडू संधी घेतो या मॅच मध्ये. आपल्याला क्रिकेट खेळण्याची 2 चेंडू शिल्लक आहेत. सोना टीम अर्ध्या मिनिटामध्ये सामना संपेल. आपण लगेचच ताबा घ्या आणि फिल्डिंग लावून घ्यायची. आणि त्यानंतर शिरवली टीमचे बॅटर शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट. 2 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू. आणखीन एक इथे मात्र संधी येईल परंतु मिळतो. चार आल्यात आणि 4 ने जर आपण पाहिलं धावफलक येतो ते मात्र 17 या अंकावरती. आता 1 चेंडू शिल्लक आणि सामना मात्र फिनिश होईल. इथे 2 चेंडू सामना फिनिश.